सैनिकी शाळांची गरज जास्तीत जास्त देशाला आता असू लागलेली आहे. पूर्वी असं म्हणायचं की सैनिकांचं थोडीशी शिस्त समाजात यावी, पण आता समाज इतका बेशिस्त होत चालला आहे. मुलामध्ये परवा मी बोलत होतो तर त्याच्यामध्ये उभं होतं तर मुलामध्ये एखाद्या टीचरमध्ये लोक मागच्याच आपण मोठे चालण्याची शोधून काय जमत नाही. म्हणजे कुठे काय करावं तर मला ध्यान म्हणत युवा पिढीचं उरलेलं आहे. त्यामुळे जसं इस्रायलमध्ये 1 वर्षाचा कंपल्सरी एंट्रीचा असतो, त्याच्यामध्ये प्रत्येकाला सैन्यामध्ये 1 वर्ष सर्व्हिस करावी लागते कंपल्सरी. तशा प्रकारचं काहीतरी आपल्या देशांचे करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून सैनिक स्कूल हे त्याचं मूलभूत केंद्र होतं. केवळ शिस्त नव्हे तर राष्ट्रभावना हाही विषय या माध्यमातून, त्याच्यानंतर इतिहासामध्ये सुद्धा अनेकदा चुकीचे प्रकारचे महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांची बनवत शिकवलं तरी पूर्ण शिकवतील काय मला सरकार, कारण लोकांना उगाच असलेल्या गोष्टीबद्दल चिंता असते. आणि सेक्युलर या कलर खाली स्वतःचा अभिमानास्पद गोष्टी ह्या बघत असताना लाजीवान असल्यासारखं बघण्याची बऱ्याचदा मनस्थिती काही लोकांची असते. म्हणून ती मनस्थिती थोडीशी दूर करण्याची आवश्यकता आहे. 1962 मध्ये किंवा चीनने भारताचा 62,000 अक्षरांची जागा चीनने ताब्यात घेतली. त्यावेळी पार्लमेंटमध्ये त्याच्यानंतर प्रश्न राहिला होता. त्याच्यामध्ये पार्लमेंटचं उत्तर असं होतं की 62,000 स्क्वेअर मैल जागा भारताची चीनच्या ताब्यात घेतली आहे. तर या जागेवर एकही नॉट अ सिंगल प्लेअर ऑफ ग्रास म्हणजे ओसाड जागा आहे. जेव्हा नागपूरची उभारत वेगळे आहेत त्यांच्या डोक्यावर येथे उभत नाही. किंमत जेव्हा त्याच्या कसाशी किंवा त्याच्या उद्योगाशी लावता आणि ते एक राष्ट्राचा किंवा आपल्या मातृभूमीचा भाग आहे असं न म्हणता तर केवळ प्रॉडक्टिव्हिटीवर लावता, त्यावेळी पण राष्ट्राची किंमत एकूण 32 लाख स्क्वेअर किलोमीटर अशीच राहते. परंतु त्याच्यापेक्षा जास्त पुढे नेण्याची गरज आहे. त्याकरता सैनिक स्कूल्स आवश्यक आहेत. मी खरोखर आज समाधानी झालो की या स्कूलने ज्या व्यक्तीचं नाव स्कूल आहे नालेजी पोहोचले होता त्याचं मी एक राजची कहाणी सांगतो. मी काल वगैरे आठवड्यामध्ये कुठलं शिवाजी महाराज चरित्र असतं. शिवाजी महाराजांच्या वडिलांची मोठी आंब्याची बाजार होती. आता एकदा आंबे वगैरे म्हणून नाही, पण त्याच्यामध्ये एकदा झाडाची कोंडी तिकडे जात असताना लहान लहान जेव्हा आम्ही कलमं झालं होतो अशा झाडाला आंबे लागले होते. आणि एक आंबा झाडावरती पिकला होता. तो आंबा तोडायचा त्यांच्या मनात विचारला. त्याने हात त्या आंब्याला लावला, नंतर हात मागे घेतला. पण तो आपल्याला चोरी करायचा मनामध्ये कल्पना आली म्हणून स्वतःचा हात कापायला निघालेल्या व्यक्ती जी शिवाजी महाराजांचे अंतर गुरु. केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची जातं भांडणं चालू आहे. तुम्हाला असं वाटतं काय की हा कार्यकाळ पूर्ण करतील? ते गोव्यामध्ये त्यांचं भांडण नाही, राष्ट्रवादीचं काहीच नाही. त्यामुळे भरपूर भ्रष्टाचार झालेला किंवा भरपूर पैसा कमवला त्याबद्दल चौकशी सध्या कशी चालू आहे किंवा काय? एवढं सोपं नाही. म्हणजे डिपार्टमेंटमध्ये सुद्धा तेवढंच करोजन आहे. त्यामुळे चौकशी करणार. आता मी धोरण जाहीर करतो, त्याच्यानंतर चार्टर्ड अकाउंटंटचे टीम्स लावणार आहोत ऑडिट करायला. पण शेवटी जर कुंपणात शेत खात असेल म्हणजे पॉलिटिकल लोक इन्व्हॉल्व आहे ही गोष्ट खरी आहे, पण आतले लोक इन्व्हॉल्व नाही अशी पुढे सांगितलं.
खाण खात्यामध्ये पण ब्लॅक शिप्स आहेत. बरं पलीकडे साहेब, तुम्ही मगाशी शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडे म्हणून सांगितलं, त्या मताची तुम्ही ठाम आहात का? कारण त्याबद्दल महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये अक्षरशः पुतळा हलवण्यापर्यंत मी शिवाजी महाराजांना मानतो. त्यांच्या नावावर मला कन्फ्युजन आणि त्यांच्या नावावर मला नको असलेले चर्चा नकोत. मी शिवाजी महाराजांना माझा आदर्श पुरुष म्हणतो. मी बसतोय मागे महाराजांचं एवढं मोठं हे आहे मागे, आणि मला एकट्याने सांगितलं तुम्ही एक काम आमचं करा, तुमचं काय त्या मी समजून घेऊ. मी त्यांना सांगितलं माझ्याकडे बघून घाबरू नका, ते मागे कोण बसले ते तलवार करतील म्हणजे मी त्याकडे कोण ते बोलायला नाही आला. त्यामुळे शिवाजी महाराजांना जेव्हा मी एका अशा जागेवर मानतो की त्यांच्या नावाचं मला त्यांचं नाव चर्चेमध्ये आणायचं. महाराष्ट्राचे नेते राजकारण करतात शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, कुणी केलं तरी त्याला मी काय करू. मी एवढंच म्हणणार की जे सगळ्या राजकारणाचे गुरु असले पाहिजे असे शिवाजी महाराज. त्यामुळे त्यांच्याबद्दल कुठे त्यांच्या नावावरनं कुठे वादाचा प्रश्न होऊ नये. तर केंद्र शासनावर एवढे भ्रष्टाचार आरोप व्हायला लागले, वेगवेगळे प्रकरण उघड केला जायला लागल्या, तुम्हाला असं वाटतं का परत 2014 नंतर परत आघाडीचे केंद्राच्या अंतर्गत मी बोलणार नाही. नितीन गडकरी, अडवाणीजी वगैरे